तुम्ही काही म्हणा, पण मी हिच्या पाळतीवर राहणार आणि कमी जास्त काही दिसलं की लगेच मावशीच्या कानावर घालणार। रमाई, माहेरी ती सकू इथल्याबद्दल सगळं बडबडली तर? म्हणजे गृहप्रवेशापासून ते अगदी आता मिरच्या कुटण्यापर्यंत भडाभडा सगळं बोलून बसली तर? अशी बरी बोलेल ती। चांगलं खडसावून सांगितलंय तिला, इकडचं तिकडे काहीही बोलायचं नाही। आणि आपली सत्यभामा आहेच की तिकडे, जात्याच खोचक आहे ती, सखूवर बारीक लक्ष ठेवून असे। आणि त्या उपरही सखूने अक्कल हुशारीने सगळं काही सांगितलंच। तर मग मी आहे आणि ती सखू आहे, सखूचं गाठोडं बांधून माळ्यावर टाकते की नाही बघच। जय जिगराबा! बाबाजी, बाबाजी! अरे बापरे, हा तर त्या नागोजी बाबाचा आवाज आहे। हा बाबा वाड्यावर आला की काय? हो, बाबाजी म्हणा, कोणी ऐकलं ना तर तुम्हालाच ऐकवतील। चला चला चला। बाबाजी, बाबाजी! उमा, सकूच्या आवडीचं बनवलं ना जेवण? हो तर काय विचारतोस, अगदी तुलाच फक्त तिची काळजी काय? सकू आमची कोणी नाही, नाही का? अहो हो आहे बरं, सखूच्या आवडीचीच भाजी आहे आणि तिला आवडतं ना तसं छान तिखट आंबट गोड असं मिरचीचं लोणचं केलंय आणि भाकरी सुद्धा आहे। नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं। काय करू काय नाही, मला असं होतंय सगळं। 4 दिवस सकूचं कोड कौतुक व्हायला हवं ना। सकूच्या आवडीचं जेवण बनवा, तिला जे पदार्थ आवडतात ते पदार्थ बनवा। हो रे बाळा हो, पण आधी तुझ्या लाडक्या कन्येला बोलव, म्हणावं पान मांडलंय। अगं हे काय? अगं लग्न झालंय तुझं आता, असा बालिशपणा करून कसं चालेल बरं?